नमस्ते मित्रांनो. तुम्ही हे ऐकलंच असेल की शिक्षा किंवा शिक्षण ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. आजचा दिवस सावित्रीबाई फुले महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातले सगळ्यात प्रथम शिक्षिका. 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 10 मार्च 1897 रोजी ते हे जग सोडून गेले. पण त्या काळामध्ये त्यांनी जे शिक्षणाचं महत्त्व स्पेशली मुलींसाठी किती महत्त्वाचं आहे हे जे पटवून दिलं. त्या काळामध्ये ज्या वेळेला मुलींना घराच्या बाहेर पण सोडत नव्हते, अशा काळामध्ये मुलींना शिकवलं पाहिजे ही संकल्पना त्यांनी आपल्या डोक्यात आणली. ऑब्वियसली त्यांचे मिस्टर फुले साहेब, ज्योतिबा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी झाल्या. पण सावित्रीबाई फुले एक अशी व्यक्ती जी त्यांना शिकवायला जाताना, शाळेमध्ये जाताना लोक त्यांच्यावरती थुकायची, त्यांच्यावरती कचरा टाकायचा, त्यांच्यावरती घाण टाकायची, त्यांच्यावरती पाणी देखील टाकायची. ही व्यक्ती अजून एक साडी घेऊन जायची की जेणेकरून तिकडे जाऊन बदलता येईल आणि शाळेमध्ये जाऊन अशा साड्या घालून मुलांना शिकवायची. अशा पद्धतीने त्यांनी 18व्या शतकामध्ये 19व्या शतकामध्ये मुलींना शिक्षण दिलं. म्हणूनच आजकालच्या मुली ह्या इतपत शिकत आलेल्या आहेत. त्यांनी मोठमोठी पोझिशन्स मोठमोठ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये पण घेतलेले आहेत, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पण झालेले आहेत. तर आपण या अशा व्यक्तीला नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे की शिक्षण किती महत्त्वाचं असतं. तो काळ कुठचाही असू दे, काल असो, आज असो, नाही तर उद्या असो, शिक्षण हे नेहमीच महत्त्वाचं होतं आहे असणार आहे. आणि अशा शिक्षणावरती तुम्ही फोकस ठेवा. माइंडसेट असेल, कम्युनिकेशन असेल, तुमच्या प्रकारची लिडरशिप स्किल असेल, सगळ्या प्रकारचं शिक्षण आपण घेतलं पाहिजे, तरच आपली प्रगती होऊ शकते. धन्यवाद ही गोष्ट ऐकण्याकरता आणि समजण्याकरता. आपला दिन शुभ हो. थँक्स अँड बाय.